नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या बाप्पाच्या गोड द्वादश नामावलीचा अर्थ बघणार आहोत. सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटश्चैव विघ्नतस्य न चाहते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अतिशय सुलभ असं हे द्वादश नामावली स्तोत्र आहे. त्यातल्या पहिल्या म्हणजे सुमुख या नावाचा अर्थ होत असतो सुंदर मुख असलेला. दुसरं नाव आहे एकदंत, म्हणजे ज्याला एक दात आहे असा. आता याचा अर्थ एक पूर्ण आणि एक अपूर्ण. कपिल म्हणजे कपिल मुनींसारखं ज्ञान असलेला. गजकर्ण म्हणजे हत्तीच्या कानांसारखे मोठे कान असलेला. लंबोदर म्हणजे गोल आणि मोठं पोट असलेला. विकट म्हणजे अडथळे संकट दूर करणारा. विघ्ननाशक म्हणजे जो विघ्नांचा नाश करतो असा. गणाधीप म्हणजे गणांचा जो अधिपती आहे तो गणाधीप. धूम्रकेतू, धूम्र म्हणजे धुरकट, राखाडी, राख असलेला असा ज्याचा वर्ण आहे तो धूम्रवर्ण. गणाध्यक्ष म्हणजे सर्व गणांचा जो अध्यक्ष आहे, जो त्यांना लीड करत असतो असा गणाध्यक्ष. भालचंद्र म्हणजे कपाळावरती चंद्र असलेला. आणि सर्वात शेवटी गजानन. गजानन म्हणजे हत्तीसारखं मुख असलेला. या 12 नामांचं जर रोज पठण केलं तर सर्व विघ्ने दूर होतात, सुख समृद्धी नांदते आणि ऐश्वर्यामध्ये वृद्धी होते. माहिती आवडलेली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा आणि नवीन असलात तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.